2020 से निर्मित मुंबई के मानखुर्द आगरवाड़ी टाटा नगर पुल के बनवाने का दावा करते हुए शिवसेना एकनाथ शिंदे के कार्यकर्ताओं ने इसके उद्घाटन से पहले ही नारियल तोड़कर और फीता काटकर इसका उद्घाटन कर डाला। रेल पटरी पर बने इस यात्री पुल के उद्घाटन और एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना के विभाग प्रमुख अविनाश राणे व चैम्बूर विधानसभा प्रमुख संजय राठौड़ के अनुसार स्थानीय लोगों की मांग के बाद से ही पूर्व सांसद राहुल शेवाले रेल मंत्रालय से इसे बनाने की मांग में जुट गए थे। उनके लगातार प्रयास के चलते ही यह कार्य संभव हो पाया है। अब जब यह यात्री पुल बन गया है तब शिवसेना यूबीटी के लोग इसका श्रेय लेने में जुट गए हैं। त्यांचे कोणी खासदार आमदार नगरसेवक असतील त्यांनी त्यांचं काम करावं, तिथे त्यांनी उद्घाटन घ्यावी, नारळ फोडावी, डान्स करावा, आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही। पण जिथे आमची लोक काम करतायत, आमचे पदाधिकारी असतील, आमचे खासदार असतील, आमचे आमदार असतील, आमचे नगरसेवक असतील, जे काम करतायत त्याचं श्रेय घ्यायला तुम्ही येऊ नका। तुम्ही तुमच्या माध्यमातून काम करा, त्याचं श्रेय घ्या। आम्ही थोडी तुमच्यामध्ये येणार आहोत, पण जे काम आमच्या खासदारांच्या माध्यमातून झालेले आहेत त्याचं श्रेय घ्यायला तुम्ही काय येताय? कारण का ते कामच आम्ही केलेले मुळात त्यावेळेला माननीय राहुल शेवाळे साहेबांनी जेवढा पाठपुरावा त्याचे पत्र सुद्धा आम्ही तुम्हाला देतो की कशा पद्धतीत हे काम माननीय शेवाळे साहेबांनी करून घेतलंय ते तुम्हाला पत्राच्या माध्यमातून समजून येईल। काय माहिती आहे की हा विषय 2020 ला माननीय खासदार राहुल शेवाळे साहेबांनी याची एनओसी आणली, याचा पाठपुरावा केला, कामाचे सगळे परमिशन्स जे काय रेल्वे महानगरपालिका यांच्याकडनं लागतात ते घेतले आणि ते काम चालू झालं। ते काम पूर्णत्वात आलं आणि पूर्णत्व आल्यानंतर ते कामाचं श्रेय कोणतरी दुसरा घेत होता। तर आम्हाला सकाळी कळलं, त्याच्यामुळे आम्ही विभाग क्रमांक 11च्या माध्यमातून माननीय विभाग प्रमुख अविनाश राणे यांच्या नेतृत्वाखाली सगळी आमची विभागाची टीम चेंबूर आणि शक्तीची त्या फ्लायओव्हरकडे जाऊन आम्ही त्याचं आज उद्घाटन करून घेतलं। कारण का तो सर्वस्व अधिकार तो आमचा आहे आणि ते काम आमच्या माननीय खासदार राहुल शेवाळे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आगरवाडी या ठिकाणी जो रेल्वे ट्रॅक आहे, ज्या कुर्ला आणि मानखुर्द याच्या मधल्या भागामध्ये, त्या पलीकडे जाण्यासाठी प्रत्येक नागरिकांना आणि रहिवाशांना आणि विद्यार्थ्यांना रेल्वे ट्रॅक ओलांडून जावं लागायचा। त्यामुळे बरीच जीवितहानी झाली होती, ॲक्सिडेंट झाले होते। तर टाटा नगर आणि त्या पलीकडच्या परिसरातील नागरिक, त्याचबरोबर प्रामुख्याने आगरवाडीतील नागरिक यांनी आपले खासदार माननीय श्री शेवाळे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि 2020 सालापासून त्याचा पाठपुरावा माननीय खासदार शेवाळे साहेब घेत होते आणि ते काम आता पूर्णत्वास आलेले आहे। हे एकच काम नाही, मी अजून एकदा आठवण करून देतो की मानखुर्द या ठिकाणी देखील अशाच प्रकारच्या पादचारी पुलाची स्कायवॉकची मागणी तिथल्या नागरिकांची होती। त्या ठिकाणी देखील रेल्वे रुळावरून लोकांना ओलांडून जावं लागत असायचं आणि त्या ठिकाणी जीवितहानीचा प्रश्न अनेक वेळा निर्माण झाला होता आणि ते काम देखील माननीय खासदार शेवाळे साहेब यांनी स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा रेल्वे जे असतील ते आणि आधी ते संबंधित प्राधिकरण असतील त्यांच्याकडून पाठपुरावा घेऊन त्या ठिकाणच्या एनओसी घेऊन ते काम पूर्ण केलं। त्याचं उद्घाटन स्वतः खासदार साहेब शेवाळे साहेब यांनी ह्या 2024च्या मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी लोकार्पण केलं आणि ते काम सुरू झालं। या कामाला थोडासा विलंब झाला होता, त्यामुळे हे काम आता पूर्णत्वास आलेलं आहे। आमच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणी उबाटा गटाचे काही पदाधिकारी हे आम्ही केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत होते। त्यामुळे आम्ही आज संपूर्ण विभाग क्रमांक 11चे अणुशक्ती नगरचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे चेंबूर विधानसभेचे पदाधिकारी, त्यामुळे महिला प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर होत्या, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अणुशक्ती नगरचे तालुका अध्यक्ष श्री सचिन मोहिते यांच्याकडूनच आम्हाला ही माहिती मिळाली की त्या ठिकाणी उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या कामाचे श्रेय घेण्यासाठी त्या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत आणि म्हणून खास करून तिथल्या लोकांच्या रहिवाशांच्या मागणीनुसार, त्याचप्रमाणे आगरवाडीतील गावकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांनी सांगितलं की हे काम जर शेवाळे साहेबांनी केलेले आहे तर त्याचं श्रेय दुसऱ्या कोणाला मिळता कामा नये। तर त्यासाठी आज आम्ही शेवाळे साहेबांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे आणि ते काम पूर्ण झाल्यामुळे आज त्या ठिकाणी लोकार्पण घेतलेलं आहे। तिथल्या स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही हे सांगू इच्छितो की उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांना की आपण स्वतः काम करा आणि मग त्याचं उद्घाटन करा। माननीय खासदार राहुल शेवाळे साहेब
यांनी केलेल्या कामाचं श्रेय तुम्ही घेऊ नका आणि तसा प्रयत्न करू नका, आणि तसा प्रयत्न केला तर तो आम्ही हाणून पाडू, जसा आज आम्ही केलेला आहे त्याच प्रकारे यापुढे देखील त्याला उत्तर देण्यात येईल. धन्यवाद.